चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील श्रीपाद सेवा मंडळ यांचे पुस्तकं वाचनात घेतले आहे. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज यांनी लिहिलेले जो संती बसविला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. आज आपण कैगटांची निष्फळता हे प्रकरण पाहूया. कैयट म्हणून एक फार मोठे पंडित होऊन गेले. महामाध्यातील ग्रंथाची रचना करणारे ते संस्कृतचे प्रकांड विद्वान होते. त्यांची एक हकीकत या संदर्भात बोधप्रद व आदर्श आहे. त्या दोघा पतिपत्नींचा प्रपंच विस्तार किती असावा तर अगदीच नगण्य. त्यांचे अपरिग्रहाचे व्रत विचार करण्यासारखे आहे. अपरिग्रह हा संसारी माणसाने किती पाळावा याला खरं तर काही मर्यादा नाही. तुमच्या संतोषाने तुम्ही तो जेवढा सुखपूर्वक पाळू शकाल तेवढा पाळावा असेच त्याचे उत्तर आहे. तर त्या कैयट पत्नींची इस्टेट किती होती? फक्त एक चटई, एक कमंडलू आणि काही ग्रंथ एवढीच त्यांची इस्टेट. काश्मीर प्रदेशात मुख्य नगरापासून लांब असलेल्या एका झोपडीत ते राहत असत. त्यांची पत्नी रानातून गुंज गवत घेऊन यायची, त्याच्या दोऱ्या तयार करायची, त्या विकायची आणि त्यातून जे येईल त्यात ते दोघे उदरनिर्वाह करायचे. कैयटाने तिला कुणाकडून काही दान घेण्याची मनाई केलेली होती. एके दिवशी काश्मीर नरेशांना कळले की कैयट म्हणून एक महापंडित आपल्या राज्यात राहतात. काशीहून आलेल्या काही पंडितांनी राजाला ही वार्ता सांगून अशी प्रार्थना केली की तुमच्या राज्यात असूनही हे महापंडित अत्यंत हाल अपेष्टात दिवस काढत आहे, म्हणून तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची काही व्यवस्था बघावी. त्यामुळे भरपूर धनधान्य मोठमोठे नजराणे सोबत घेऊन राजा त्यांचा शोध काढीत त्यांची झोपडी जेथे होती तेथे गेला. त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व बरोबर आणलेले सगळे सामान त्यांना नम्र भावे अर्पण केले. तो हात जोडून त्यांना म्हणाला, भगवन, आपण विद्वान आहात, त्यामुळे हे जाणताच की ज्या राज्यात कोणी पंडित दुःखी असतो किंवा कष्टात जीवन कंठत असतो त्या राज्याचा राजा पापाचा वाटेकरी होतो. म्हणून मी हे सगळे आणले आहे, त्याचा कृपया स्वीकार करावा. ते ऐकल्यावर कैयटाने आपला कमंडलू उचलला, चटई गुंडाळली, आपले ग्रंथ काकोटीला घेतले व बायकोला म्हणाले, चल आपण चालायला लागू. आपल्यामुळे या राजाला पाप लागते आहे, त्यामुळे दुसरीकडे कुठेतरी राहू. ते बघून राजा त्याच्या चरणी साष्टांग परिपात घालून म्हणाला, प्रभो, मला क्षमा करावी. आपण जावे अशी माझी इच्छा नव्हती. आपणास काही समाधान लाभावे, आपली काही सेवा करावी अशीच माझी इच्छा आहे. कृपया मला काहीतरी सेवा करण्याची आज्ञा द्यावी. ते ऐकून कैयट म्हणाले, तुझी जर खरेच मला समाधान लाभावे, माझी काही सेवा करावी अशी इच्छा असेल तर असे काही घेऊन परत कधीही येथे येऊ नको. माझ्या अध्ययनात विघ्न येईल असे काहीही करू नकोस. तुझे सेवक, मंत्री वगैरे कोणालाही येथे पाठवू नकोस. काही मदतही पाठवू नकोस. मला कसलेही प्रलोभन दाखवू नकोस. तू एवढे जरी केलेस तरी माझी सेवा केलीस, मला समाधान दिलेस असे मी म्हणेन. गृहस्थांचा परिग्रह, त्यांचा अपरिग्रह आणि संतोषही किती पराकोटीचा होता ते पहा. श्री संत कबीर महाराजांचा एक फारच मार्मिक दोहा आहे. त्यात ते गृहस्थाश्रमी लोकांच्या परिग्रह काय स्वरूपाचा असावा हे सांगतात. ते म्हणतात की साई इतना दीजिए जामे कुटुंब समाप, मैं भी भूका ना रहू साधू न भूका जाय. भगवंता, मला एवढेच द्यावे की ज्यातून माझ्या कुटुंबाचे जेमतेम भागू शकेल. मी माझे कुटुंब उपाशी राहणार नाही आणि दारी आलेला साधू अतिथीही उपाशी परत जाणार नाही, एवढेच मला देत जावे. त्यांच्या आदर्शानुसार गृहस्थाश्रमीकडे एवढेच असायला पाहिजे. त्यातच संतोष समाधान मानायला
त्यांना जमले पाहिजे. हा गृहस्थाश्रमी मंडळींना चा पहिला गुण सांगितला आहे. गृहस्थाश्रम चांगला केव्हा म्हणावा, तर आहे त्या परिस्थितीत घरच्या सर्वांना संतोष असेल तरच तो चांगला. या संतोषाची आणखी काही अंगे आहेत. ज्या घरात स्त्रीला सन्मान नसेल त्या घरात संतोष राहूच शकत नाही. तसेच ज्या घरात पतीबद्दल स्त्रीला आदर नसेल त्याही घरात संतोष राहू शकत नाही. संतोषाचे आणखी एक अंग आहे. घरच्या सदस्यांची एकमेकांसाठी त्यागाची भूमिका जर नसेल तर तेथेही संतोष नांदणार नाही. गृहस्थी मंडळींकरता दुसरा गुण सांगितला आहे आतिथ्य. घरी जो कोणी निमंत्रित अथवा अनाहूत अतिथी येईल त्याची यथाशक्ती संभावना केलीच पाहिजे. नाहीतर पाहुणा दारात आला की काही घरामध्ये दारात येऊनच त्याला असा प्रश्न विचारला जातो की किती दिवस राहणार आहात. याला काही आतिथ्य म्हणत नाहीत. आलेला अतिथी हा आपले भाग्य म्हणून आपल्याकडे आला आहे असे समजून त्याची ईश्वर भावनेने यथाशक्ती सेवा करणे यालाच आतिथ्य धर्म असे म्हणतात. अर्थातच त्या अतिथीचेही हे कर्तव्य असते की ज्या ठिकाणी आपण आश्रयाला आलो आहोत तिथली परिस्थिती आणि त्यांची आर्थिक कुवत बघूनच तेथे किती मुक्काम करायचा ते ठरवायचे. नाहीतर त्याचा कर्ज काढायला लागेपर्यंत अतिथीने पाहुणचार जोडायचा याला अतिथी धर्म म्हणत नाहीत. राणा प्रतापांचा स्वाभिमान. काळाचा महिमा असावा कदाचित, पण हल्ली योग्य अतिथीही मिळत नाहीत आणि चांगले आतिथ्य करणारेही आढळत नाहीत. मात्र शास्त्रांनी जो आतिथ्य धर्म सांगितलेला आहे त्याचे यथाशक्ती पालन गृहस्थी मंडळींनी जरूर करीत जावे. अगदी मरणप्राय संकट काळातही आपला आतिथ्य धर्म सोडू नये असे शास्त्रांनी सांगितलेले आहे. या आतिथ्य धर्माच्या पालनाचे एक उत्तम उदाहरण महाराणा प्रतापांच्या चरित्रात आढळते. महाराणा प्रताप युद्धात पराभूत होऊन देशोधडीला लागले. त्यांच्या मागे अकबराचा सासेफेरा सुरू झाला. अशी वेळ आली की महिने खायला पुरेसे मिळत नव्हते. तरी त्यांचे स्वामीनिष्ठ शूर सैनिक निर्धाराने लढत राहिले. प्रसंगी गवत खाऊन राहिले, पण त्यांनी मोगलांशी युद्ध थांबवले नाही, शरणागती पत्करली नाही. प्रताप हे खरे तर चित्तोडचे महाराणा, पण आमचे सगळे कुटुंब बरोबर घेऊन त्यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागले. त्याही अवस्थेत ते मातृभूमीच्या प्रेमापोटी आवेगाशाने म्हणत की सिंह कितीही गलित गात्र झाला तरी कोल्याच्या पाया पडायला जात नाही, त्याची शरणागती पत्करत नाही. त्याचप्रमाणे कशीही बिकट प्राणांतिक परिस्थिती आली तरी मी अकबराची शरणागती पत्करणार नाही. त्या स्वाभिमानाने त्यांनी अकबराशी जमेल तसे युद्ध सुरूच ठेवले. त्यांच्यापाशी पराकोटीची देशभक्ती आणि धर्मपरायणा होती. अकबराला ही हकीकत कळली की अत्यंत हलाखीच्या कठीण परिस्थितीत राणा प्रताप रानावनातून हिंडत आहेत. म्हणून अकबराने एके दिवशी साधूचा वेश घेतला व बरोबर स्वतःचे 2 मंत्री शिष्य म्हणून घेऊन तो वनात त्यांचा शोध घेत फिरू लागला. त्या सुमारास राणा प्रतापाकडे परिस्थिती इतकी बिकट होती की खायला काहीच नसल्याने सलग 10-15 दिवस सगळ्यांनी उपवास काढला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना अकबराच्या छावणीवर छापा मारायचा होता, पण सैनिकांच्याही अंगात त्राण उरले नव्हते. एका खेड्यातल्या बाईने गवतातून निघणारे जे बारीक बीजधान्य असते त्या धान्याची एक भाकरी मोठ्या मुश्किलीने राणाजींना आणून दिली होती. आतिथ्य धर्माचा उत्तुंग आदर्श. राणा प्रतापांच्या धैर्यशील राणीची पतिभक्ती आणि त्यांच्या शूर मुलाची पितृभक्ती अत्यंत थोर होती. ते सर्वजण प्रतापांना म्हणाले, तुम्हाला लढायचे आहे ना, तर मग तुम्हीच हे अन्न सेवन करा. आम्ही उपाशी राहिलो मेलो तरी हरकत नाही, पण युद्ध चालू ठेवायचे आहे, त्यामुळे तुम्हीच या अन्नाचे सेवन करावे. याचविषयी त्यांच्यात खूप वाद होऊन पत्नी व मुलांचे निर्भय अनासक्त प्रेम बघून डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. अशा अवस्थेत
त्या प्रतापांनी नाईलाज म्हणून ते अन्न स्वीकारण्याचे ठरवले. तेवढ्यात साधू वेशातला अकबर माग काढीत शिष्यासह तेथे पोचला. त्याने प्रतापांसमोर येऊन काही भिक्षा मिळेल काय असे विचारले. समोर अतिथी आलेले पाहिल्यावर राणा प्रतापांनी अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या समोरचे पान उचलून त्या साधूच्या समोर ठेवून हात जोडले. यालाच आपली वैदिक संस्कृती म्हणतात. राणा प्रताप त्या साधूंना प्रार्थना करीत म्हणाले, महाराज, भर दुपारी तुम्ही आला आहात, हे अन्न घ्या, पाणी प्या आणि संतुष्ट व्हा. या पलीकडे देण्यासारखे माझ्याजवळ काहीही नाही, म्हणून क्षमा करावी. यापेक्षा आपली अधिक सेवा माझ्या दुर्दैवाने मी करू शकत नाही. अकबराला त्याची सगळी पार्श्वभूमी ठाऊक होतीच. ते अद्भुत विलक्षण आतिथ्य बघून अकबराच्या डोळ्यात अश्रू आले. धर्मपरायण राजा असा असावा हे कळून येऊन अकबर काहीच बोलू शकला नाही. तेवढ्यात राजा प्रतापाने अकबराला विचारले की काय झाले, बादशहांना आमच्या घरची भाकरी गोड वाटत नाही काय? तो अनपेक्षित धार्मिक प्रश्न ऐकून अकबराला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला की याने आपल्याला ओळखले तरी कसे. त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव पाहून राणा प्रताप त्याला म्हणाले, उपासमार झाली तरी आमच्या हेर खात्याची बुद्धी अजून कोणतीच झालेली नाही. तुम्ही वेश बदलून येथे येणार ही बातमी त्याने मला केव्हाच दिली होती. तुमची कत्तल करणे आज केव्हाही शक्य झाले असते, पण आमच्या धर्माने असा भेकडपणा आम्हाला शिकवलेला नाही. तुम्ही जो साधूचा वेश घेतलेला आहे त्या वेशालाही आम्ही तेवढाच मान देत असतो. तो भगवा वेश धारण करण्याची इच्छा तुम्हाला निर्माण झाली हेच महत्त्वाचे. जोपर्यंत हा साधू वेश तुम्ही धारण केलेला आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही. निश्चिंत आणि निर्भय राहावे. गैरवरलेल्या अकबराने त्यांना पुढे असेही म्हटले की तुम्ही माझ्याशी मैत्री करा, मी तुम्हाला मोठी जहागीर देईन. पण राणा प्रतापाने ते मान्य केले नाही. ते मग अकबराला स्वतः सीमेपर्यंत सोडून आले. किती पराकोटीचे आतिथ्य आहे हे, आपल्याला तर असे काहीही करणे शक्य होणार नाही. आता शील अत्यंत महत्त्वाचे हे प्रकरण आपण उद्या बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.